इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करणारा प्रशांत कोरटकर याच्याबद्दल रोज नवीन खुलासे समोर येत आहेत। तब्बल 1 महिना पोलिसांना चकमा दिल्यानंतर अखेर 24 मार्चला त्याला अटक करण्यात आली। पण आता चर्चा आहे ती त्याच्याकडे असलेल्या रॉल्स रॉयस कारची, जिची किंमत आहे चक्क 8 कोटी। ही आलिशान गाडी नेमकी कोणाची आहे, ती प्रशांत कोरटकरकडे कशी आली, जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। प्रशांत कोरटकरचं नाव चर्चेत आल्यापासून त्याचे रॉल्स रॉयस सोबतचे फोटो व्हायरल होत आहेत। पण या महागड्या गाड्या कार बद्दल कोरटकर काही माहिती द्यायला तयार नाहीये, असं काही माध्यमांनी सांगितले। अशातच या रॉल्स रॉयसच्या गुढावरून पडदा हटलाय। ही आलिशान कार पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मालकीची असल्याचं उघड झाले। या कारचा नंबर WB02AB123 आणि तुषार कलाटेंसोबत त्यांचे फोटोही समोर आलेत। विशेष म्हणजे एका व्हिडिओमध्ये प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेंसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसलेही दिसतात। मनोहर भोसलेंवर याआधी अघोरी विद्या आणि लैंगिक शोषण यासारखे गंभीर आरोप आहेत। पण खरा धक्कादायक खुलासा म्हणजे ही रॉल्स रॉयस 4700 कोटींच्या घोटाळ्याशी जोडलेली आहे। ही कार महेश मोतेवार यांच्या समृद्धी जीवन कंपनीच्या नावावर आहे। पण प्रश्न असा आहे की जर ही कार महेश मोतेवारच्या नावावर आहे तर ती प्रशांत कोरटकरकडे कशी पोहोचली? तर झालं असं की महेश मोतेवारने 2015 मध्ये देशभरातील लाखो गुंतवणूकदारांची 4700 कोटी रुपये लुबाडल्याने त्याला अटक झाली होती। त्यानंतर त्याच्या हजारो कोटींच्या मालमत्ता जप्त करून त्या लिलावात काढून गुंतवणूकदारांना पैसे परत करणं अपेक्षित होतं। पण या प्रक्रियेत गडबड झाली। सरकारी अधिकाऱ्यांनीच या मालमत्तांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला। 7 ते 8 कोटी रुपये किमतीची ही रॉल्स रॉयस जप्त झाली खरी, पण तिचा लिलाव झाला नाही। सीबीआय आणि CIDने 2015 मध्ये ही गाडी विकता येणार नाही अशी नोटीस जारी केली होती। मात्र कोरटकरने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांचा उपयोग करून ही नोटीस मागे घ्यायला लावली। त्यानंतर गाडीवर कर्ज असल्याचं दाखवून बँकेमार्फत तिचा लिलाव घडवून आणला गेला। या सनसनाटी लिलावात तुषार कलाटे यांनी ही रॉल्स रॉयस अवघ्या 2 कोटी रुपयांना खरेदी केली। त्यानंतर प्रशांत कोरटकरने पुण्यातील रेंज हिल्स परिसरात ही गाडी चालवत व्हिडिओ शूट केला। पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तो फरार झाला। त्यानंतरच या रॉल्स रॉयसच्या गुंतागुंतीच्या प्रवासाची खरी कहाणी समोर आली। एका 4700 कोटींच्या घोटाळ्यातून सुरू झालेला हा प्रवास लिलावाच्या नाटकाने कोरटकर पर्यंत पोहोचला। तर ही आहे रॉल्स रॉयसच्या मागची खरी कहाणी। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।